हे पुण्यातलं जे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण आहे ते प्रचंड गाजलेलं आहे आणि त्यावरून आता एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांमध्ये ट्रस्टींमध्येच मतभेद असल्याचं समोर आलंय। या संपूर्ण जमीन व्यवहार प्रकरणामध्ये ट्रस्टींनी दबाव आणून राजीनामा घेतला, अर्धवट माहिती देऊन या व्यवहारात माझी सही घेतली असा आरोप चकोर गांधी यांनी केलेला आहे। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावर आचार्य गुप्त नंदी महाराजांनी पत्रकार परिषद घेतली आणि ट्रस्टींवर घणाघाती आरोप केले। हा व्यवहार रद्द झाला असला तरी लढा संपलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं। हा संपूर्ण व्यवहार ट्रस्टींनी रद्द केला पाहिजे, यामध्ये ट्रस्टीच सगळ्यात जास्त दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला। व्यवहार रद्द झाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी जैन बोर्डिंग हॉस्टेलला भेट दिली। महावीर भगवान मंदिरात जाऊन धंगेकरांनी दर्शन घेतलं। पुण्यात महाविकास आघाडीनं जोरदार आंदोलन केलं। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी मवियानं आंदोलन केलं। मोहोळांच्या राजीनाम्याची मागणी करत मवियानं जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यातील महावीर मंदिर आणि HND या हॉस्टेलच्या जमीन विक्री रद्द करण्याच्या मागणीकरता जैन समाजानं छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मूकमोर्चा काढला। मंदिर वाचवण्यासह हॉस्टेल परत करा अशी मागणी करण्यात आली। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी नाशिकमध्ये सकल जैन समाजानं मोर्चा काढला। व्यवहार पूर्णतः रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील अशी भूमिका घेत अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। पुण्यातील जैन बोर्डिंग गैरव्यवहार प्रकरणी जैन संघटना आक्रमक झाली आहे। जमीन परत मिळावी या मागणीकरता अहिल्यानगरमध्ये सकल जैन समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला। कार्तिकी यात्रेकरता महाराष्ट्रातील सगळ्या भागांमधून 1150 जादा ST बसेस पुण्यासाठी धावणार आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांची शाल आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। दिवाळीची सुट्टी संपताच कर्जत ST बसस्थानकावर नागरिकांनी मोठी गर्दी केली। यावेळी प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारत STत प्रवेश केला। बसच्या फेऱ्या कमी असल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षानं पाठिंबा दिला। बच्चू कडू यांनी फोनवरून संवाद साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार मानले, मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं। शेतकरी कर्जमुक्तीच्या मुख्य मागणीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांकरता नागपुरात उद्या शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा होणार आहे। यावेळी आंदोलनात सहभागी होण्याकरता शेळ्या मेंढ्या नागपूरकडे रवाना झाल्या। शेतकऱ्यांकरता बच्चू कडू महाएल्गार मोर्चाचं आयोजन करणार आहेत। त्याकरता 1000 ट्रॅक्टरसह बच्चू कडू नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत, तर निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिलाय। भिवंडी तालुक्यात 16,000 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचं पावसामुळे नुकसान झालं। भात पीक पाण्याखाली गेलं, शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालं। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतपिकाचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। जळगावच्या पाचोरा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली। कापूस मका ज्वारी भिजला, अतोनात नुकसान झालं। दमदार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भूजल पातळी 4 फुटांनी वाढली आहे, तर पुढील काही महिन्यांमध्ये ही वाढ शाश्वत ठेवण्याकरता पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीनं खरीप हंगामातील सोयाबीन आणि तूर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सद्यस्थितीत शेतात उभ्या असलेल्या तूर पिकातून कोणतंही उत्पन्न मिळणार नसल्यानं काटा शिवारातील शेतकऱ्यांनी तूर पीक नष्ट केलं। लोणावळ्यात पावसासोबतच धुक्याचा लपंडाव सुरू आहे। पाऊस थांबता शहर धुक्याची चादर पसरली। आल्हाददायक वातावरणाची सगळ्यांनाच भुरळ पडली। सिंधुदुर्गच्या मडुरा पंचक्रोशीत ठाण बांधून राहिलेल्या ओमकार तस्कर हत्तीनं आता आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवला। तेरेखोल नदी पार करून ओमकार हत्ती वाफोली आणि इन्सुरी परिसरात स्थिरावला, यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। चाकण औद्योगिक क्षेत्रातील चाकण शिक्रापूर रोडवर बिबट, मादी आणि नर असे 2 बिबटे आढळून आले। महामार्गावर बिबट्यांचा वाढता वावर पाहून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे।
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यामुळे संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला। वाघाचा तातडीनं बंदोबस्त करावा या मागणीकरता चंद्रपूर अहेरी महामार्गावरील गोंडपिंपरी इथं संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडला। शेतकऱ्यांचा कर्जमाफी करता ठाकरे गटाचे अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी आमरण उपोषण केलंय। गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांना कर्जमाफीसह प्रति हेक्टरी 50,000ची मदत द्यावी अशी त्यांची मागणी आहे। जालना जिल्ह्यातल्या समृद्धी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली। मागच्या वर्षी समृद्धी साखर कारखान्यानं उसाला 2,900 रुपयांचा भाव दिला होता। यंदा उसाला 2970 रुपयांचा भाव देण्यात आलाय। यावलमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाकरता सुमारे 5 स्क्वेअर फुटाच्या बाजार ओट्यासह शेतकरी आणि व्यापाऱ्यांकरता जलकुंभाची निर्मिती केली जाणार आहे। त्याच्या विकास कामाचं भूमिपूजन अमोल जावळे यांच्या हस्ते करण्यात आलं। नांदगाव शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। अवकाळी पावसाचा फटका कापसाला बसला। वेचणीला आलेल्या शेकडो एकरावरील कापूस खराब झाला। बिर्ला हॉस्पिटल जवळ सुरू असलेल्या खोदाईच्या कामात पाणीपुरवठा विभागाची मुख्य पाईपलाईन फुटली। त्यामुळे थेरगाव, वाकड, पिंपळे, निलक, पिंपळे, सौदागर आणि रहाटणी भागाचा पाणीपुरवठा बंद झालेला आहे। ठाण्यात एका तरुणाला विना हेल्मेट दुचाकी चालवल्यानं दंड ठोठावला। मात्र त्यानंतर या तरुणानं चक्क पोलिसांचा पाठलाग करत त्यांची गाडी अडवली आणि त्यांना जाब विचारला। पोलीस चालवत असलेल्या दुचाकीची नंबर प्लेट नव्हती। मात्र यावेळी पोलिसांनी ही दुचाकी कारवाई करता आणल्याची माहिती दिली, पण प्रत्यक्षात ही दुचाकी पोलिसांच्या मित्राची असल्याची माहिती समोर आली। याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव कन्नड औट्राम या घाटातील दीर्घकाळ प्रलंबित रस्ता प्रकल्प अखेर मार्गी लागलाय। केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयानं महामार्गाकरता 5.5 किलोमीटर लांबीच्या बोगद्याला मंजुरी दिली आहे। यंदाच्या लांबलेल्या पावसानं आणि परतीच्या सरींनी फळबागधारकांना चांगलाच फटका बसला। विशेषतः नागपूर संत्र्याच्या हंगामावर हवामानाचा मोठा परिणाम झाला। फळगळ आणि माशीचा प्रादुर्भाव यामुळे तब्बल 50% उत्पादन घटणार आहे, त्याचं नुकसान होणार आहे। श्री क्षेत्र पंढरपूर इथं कार्तिकवारी निमित्त देशभरातून भाविक येत असतात। याकरता त्यांच्या सुरक्षेसाठी 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आले। याबाबतचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी काढले। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात एका कैद्यानं गळफास लावून घेत आत्महत्या केली। एका बलात्कार प्रकरणात हा कैदी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात होता। बातमी आता अकोल्यातली। अकोला शहरातील वाशिम बायपासवरील पॉवर हाऊस इथं एका 35 वर्षाच्या कामगाराचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला। सहकार्यांनी तात्काळ त्याला उपचाराकरता अकोला शासकीय रुग्णालयात दाखल केलं, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। 2 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला जालना पोलिसांनी जेरबंद केलं। लक्ष्मण गोरे असं या आरोपीचं नाव। त्यानं विक्री केलेल्या गावठी पिस्टलसह 2 जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहेत। सोलापुरामध्ये पोलीस असल्याची बतावणी करत भरदिवसा वयोवृद्ध महिलेला लुटण्यात आलं। वृद्ध महिलेच्या हातातील अंगठ्या पाटल्या घेऊन चोरटे पसार झाले। सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापकाचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला। पडेगावला रस्ता ओलांडत असताना कारनं त्यांना जोरदार धडक दिली। धडकेत त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झालेला आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। येवल्यामधून बातमी येते, खतांच्या किमती कमी करण्यात याव्यात आणि कांद्याला योग्य भाव देण्यात यावा या मागणीकरता शेतकरी येवल्यामध्ये आक्रमक झालेला आहे। येवल्यात पुणे इंदोर महामार्गावर रास्ता रोको शेतकऱ्यांनी केला। या रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झालेली होती। पोलिसांनी या शेतकऱ्यांची समजूत काढली तरी आंदोलक रस्त्यावरून उठत नव्हते। हे पाहून मग पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि मग या शेतकऱ्यांची जे आंदोलनात बसलेले होते, ठिय्या मांडून बसलेले होते, त्यांची धरपकड करावी लागलेली आहे। वातावरण थोडंसं तापलेलं आहे। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याशी आपण बोलूया। बब्बू, येवल्यामधली काय परिस्थिती? रास्ता रोको अजूनही सुरू आहे का निवळलाय? सुवर्ण अजूनही रास्ता रोको सुरूच आहे आणि पोलीस आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे। कारण एक आठवड्यानंतर बाजार समित्या सुरू झालेल्या आहे। कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले। एकीकडे कांद्याला भाव नाही तर दुसरीकडे खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त झाले आणि ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पुणे इंदोर हायवे मार्ग रोखून धरला होता।
जवळपास 1 तासापासून हे आंदोलन सुरू होते. त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक येती जाम झालेली होती. 2 ते 3 किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांची रांगा लागलेल्या आहे. पोलिसांनी अगोदर आंदोलकांची समजूत काढली, रस्ता मोकळा करण्याची त्यांना सांगितलं, पण आंदोलक काही ऐकत नव्हते. शेतकरी आक्रमक भूमिका घेत होते, जोरदार घोषणाबाजी करत होते. मग शेवटी अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न अद्यापही सुरू आहे आणि कदाचित त्यांच्या प्रयत्नांना यशही येईल. सुवर्णा, नक्की. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.